मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बाबोळा नाका वसई या ठिकाणी आपण आलेले आहोत. आजच्या भागात काय घडणार तेही बघणार आहोत. ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे पूजा आकाश पवार. ज्या जाऊबाई आव्हान देणार आहेत मोनाली मयूर पवार. तर दुसऱ्या जाऊबाई सुद्धा सज्ज आहेत, अमृता संदेश पवार. लिटिल चॅम्प्स कधी कुठल्या प्रश्नांना कशी उत्तरं देतील काही सांगता येत नसतं. आज काय घडणार बघूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्ते. घ्या उखाणा. रुक्मिणीने पण केला श्रीकृष्णालाच वरीन, आकाशच्या साथीने सुखी संसार करी. काय सांगताय काय? आकाशजी तुम्ही काय मग आता कसं काय? काय जादू केलीस, जिंकलं एका क्षणात, पहिल्याच भेटीत भरली पूजा माझ्या मनात. क्या बात आहे. वा 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 वा. बरं आता द्या ओळख करून द्या सगळ्यांची. या माझ्या मम्मी. नमस्कार. या माझ्या सासू. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ह्या माझ्या जेठाणी. नमस्कार. या माझ्या चुलत जेठाणी. नमस्कार. या माझ्या चुलत जेठाणी. नमस्कार. ही माझी भाची. नमस्कार. ही पण माझी भाची. हॅलो. या माझ्या नणंद. नमस्कार. नमस्कार. हे माझे दीर. नमस्कार. माझे दीर. नमस्कार. आणि हे समोर हे सगळे माझे भाचे आहेत. तुम्हालाही नमस्कार. पुतण्या या दोघी पुतण्या. हां. हे भाचे. हो हो हो. बरं 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 बरं. मला सांगा तुमचं बालपण कुठलं? गोरेगाव मुंबईमध्ये आय वॉज बॉर्न आणि तिकडेच माझं शिक्षण झालं सगळं. तुमचं? आमचं पहिलेपासूनच वसईला. बालपण कसं गेलं? बालपण एकदम मस्त गेलं. किती वर्ष झाली लग्नाला? 1 वर्ष. नवीन आहे म्हणजे? हो. हे लग्न जमलं कसं मग? आम्ही ॲक्च्युली 10वी पासूनचे मित्रमैत्रीण आहेत. कसे हो कसे? यांची एक बहीण होती, ती माझी खूप बेस्ट फ्रेंड होती. हां. तर त्या एक दिवशी ह्यांना मुंबईहून इकडे. नाही पण मला सांगा तुम्ही इथे होता राहायला वसईला, हो. तुम्ही गोरेगाव? गोरेगावला. मग कसं काय? माझी कझिन त्याची बेस्ट फ्रेंड होती ती ना. पण वसईला राहायची. तर ही वसईला असल्यामुळे एकदा ही सुट्टीला वसईला आल्या होत्या. त्याच्यामुळे मग आमची तेव्हापासूनची मैत्री झाली. तर मग ती अजूनपर्यंत आहे. प्रपोज कोणी केलं? प्रपोज कोणीच नाही केलं. आई वडिलांनी लग्न ठरवलेलं आहे आमचं. असं कसं काय? आमचं अरेंज मॅरेज. अरेंज. 100% अरेंज. आमच्यावर नाही, सोडलं असतं तर आमचं लग्न झालंच नसतं. अरेंज केले म्हणजे अरेंज केलेलं लग्न आहे. हो ना? हो हो असं समजू शकतो. केलेलं आहे. मी तेच बोलले, आमच्यावर सोडलं असतं तर झालं नसतं अजूनपर्यंत. असं का कारण की वाटतं? आम्ही असं ॲज एक दुसऱ्यांबद्दल लग्नाचा कधी विचार केलाच नव्हता. बेस्ट फ्रेंड आहोत, एक दुसऱ्यांना समजतो, व्हेरी नाईस फ्रेंड खूप लहानपणापासून. म्हणजे ते फ्रेंड 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 म्हणूनच डोक्यामध्ये खूप जास्त असं इम्बाइब्ड होतं आमच्या. काय हो 1 वर्ष झालं लग्नाला. आता मी इथे कार्यक्रमाला येऊन 6 मिनिटं झाली. बरोबर. 6 मिनिटं त्याच बोलतायत. मागचे 1.5 वर्ष झालं असंच चाललंय. पण मला सांगा तुम्हाला अंदाज आला होता की हे असं काहीतरी घडेल म्हणून? हो बऱ्यापैकी आयडिया होती. पण मला सांगा 1.5 वर्षापूर्वी तुम्ही एकटे होता बरोबर आहे? कुठल्याही मित्राने पटकन बोलवलं, कुठेही जायचं असेल तर टेन्शन नव्हतं. आईबाबांना सांगितलं, पटकन बाहेर पडलं, निघून गेला. पुढेही तसंच असतं की काय बदल होता तो लग्नानंतर? आता बायकोला पण सांगावं लागतं की कुठे चाललो, किती वेळ चाललो. पण न सांगता जाऊ शकता? लवकर येणार असेल तर हो. पण दिलेला वेळ पाळला नाही तर या वर्षभरात कशी प्रतिक्रिया होती? चिडचिड होते. मग थोडी आरडाओरडी होते. मग काहीतरी थोडंसं असं प्रेमाने समजावं लागतं. मग सगळं बरोबर होतं. सासूबाई मला सांगा सुनेबद्दल. मला सांगायला आवडेल की पूजा ही माझी सर्व गुण संपन्न अशी सून आहे. बरं. ते सांगते त्याच्यात खूप तथ्य आहे. कारण त्या दोघांना नव्हतं करायचं एकमेकांशी लग्न. पण थोडंसं आम्ही दोघी आयांनी एकमेकांचा विचार केला, थोडंसं डिस्कशन केलं आणि मी आकाशला फोर्स केला की मुलगी चांगली आहे आणि म्हणजे काय हरकत नाही असं म्हणून मग ते सुचवलं मीच. सासरे बुवा तुम्ही काय सांगणार? नाही पूजाने हे सर्व अरेंज केलं. यू आर परफेक्ट. हां इट इज अरेंज लव्ह मॅरेज आहे असं ते तुम्ही म्हटलं ते एकदम परफेक्ट आहे. तिने आईबाबांना एवढं कन्व्हिन्स केलं की मी लग्न करीन तर याच मुलाशी करीन. आईबाबांना शेवटी यावं लागलं. त्यांनी येऊन आम्हाला रिक्वेस्ट केली. मग आम्ही यांना होकार दिला. म्हणजे या वसईला आल्या आणि कामाला तुम्हाला लावलं. काय हो जावयाबद्दल सांगा ना. जावई खरोखर खूप छान आहे आणि मी म्हणते की त्यांचं जे फॅमिली आहे, त्यांची जी पवार कुटुंबीय आहेत ते इतके छान आहेत की ज्यावेळेला मी पहिल्यांदा ह्यांच्याकडे एका फंक्शनसाठी म्हणून आली होती, म्हणजे भारतीताईंचाच वाढदिवस होता आणि तेव्हा आली होती
आणि त्यावेळेला ह्यांचं सगळं कुटुंब मला बघायला मिळालं आणि त्यावेळेला कुटुंबाच्या प्रेमातही मी तेवढीच पडली जेवढी मी जावयाच्या प्रेमात पडली होती की हा मुलगा खरंच आपल्याला आवडेल. तुम्ही जावयाचं तर कौतुक करतायत, पण गेले वर्षभर जावई अत्यंत दडपणात आहे. कुठला पुरुष नसतो. प्रश्न बरोबर आहे. काय जाऊबाई, काय सांगणार? पूजा एकदम दिलखुलास अशी व्यक्ती आहे आणि तिच्याबद्दल खरोखर कौतुकाची गोष्ट अशी की कुठल्या पण गोष्टीचं प्लॅनिंग जे असतं पूजाचं, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन परफेक्ट, म्हणजे त्याच्यात कुठे पण तसूभर पण फरक नसतो आणि ती तिच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे खरंच. छोटंसं आव्हान आहे तुम्हाला आता. या घरामध्ये एक बंद पाकिट आम्ही लपवून ठेवलं आहे आणि ते ज्या ठिकाणी लपवून ठेवलेलं आहे ते ठिकाण तुम्हाला या 5 वस्तूंमधून कळेल कुठे आहे. बाकी 4 वस्तू एका फॅमिलीतल्या आहेत आणि एक विसंगत आहे, वेगळं आहे, ते तुम्ही ओळखाल, पण कोणी प्रॉम्प्टिंग करणार नाही. कळलं छोट्यांनो? हां, आणि तुम्ही पण माऊली. हां, काटा, चमचा, वाटी, कापूर, थाळी. वेळ सुरू झाली. 5, 4, 3. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. तुमचं माहेर कुठलं? जळगाव. तुमचं माहेर? पुणे. किती वर्षापूर्वी तुम्ही या कुटुंबात आला? 12 वर्ष. तुम्हाला? 7 वर्ष झाली. म्हणजे पहिल्या तुम्ही आला का? हो. मग तुम्ही आला आणि मग त्या आल्या. हो. बरं, मला तेच विचारायचं आहे की तुम्ही या कुटुंबात आला तेव्हा बाकीचे सगळे परिचयाचे होते का? नाही, परिचयाचे नव्हते. आमचं लव्ह मॅरेज. पण ते कसं काय हो? माझी मैत्रीण, त्यांची बहीण, मावस बहीण, ती जळगावलाच राहते. हां. तर ते तिच्याकडे आलेले. कोण? माझे मिस्टर तिकडे आलेले. जळगावला? जळगावला. बरं. आणि त्यांनी मला बघितलं. नंतर आमची मैत्री झाली. काय गंमत आहे बघा, एक जण वसईत फिरायला येतं आणि मग त्यांना इथेच ठेवून घेतलं जातं. एक जण इथून जळगावला जातो, तो येताना सोबत घेऊन येतो. तुमच्या बाबतीत कसं काय? आमचं अरेंज मॅरेज आहे. का चेहरा पडला तुमचा? मग तुमचं कसं काय झालं? नाही, हे लोक भेटले म्हणून यांचं लग्न झालं. आम्ही नव्हतो भेटलो म्हणून आमचं लग्न. या 2 वहिनींबद्दल बोलायचं असेल तर काय बोलणार? पूजा तसं आमच्या कुटुंबातली सर्वात लहान सून आहे, त्याच्यामुळे ती जरी कुटुंबाची सून असली तरी माझ्यासाठी ती अशी वहिनी म्हणून अशी नाही आहे, ती खूप लहान आहे. त्याच्यामुळे आमचं वहिनी आणि याचं नात्यापेक्षा मैत्रीचं नातं जास्त आहे. मोनालीचं सांगायला गेलं तर मोनाली एकदम मनमिळाऊ आणि एकदम शांत स्वभावाची आहे. आणि त्यांनी स्वभावात कुठला बदल करावा असं वाटतं? त्यांनी थोडं खर्च करायला शिकावं. तुम्हालाही करू देत नाहीत? नाही, मला करू देते. अच्छा, ओके. त्या नाही करत. का हो असं? मी करते, त्यांना जाणवत नाही ते. जरा अधूनमधून खिसे तपासा. कदाचित तसं असेल. अमृता वहिनी मोठ्या वहिनी म्हणून आल्या आणि आल्या तेव्हापासून आमच्यावर लहान धीर म्हणून भरपूर लाड केले त्यांनी आणि आमच्याशी खूप चांगलं नातं सुरुवातीपासून होतं. आणि आता पूजा आली तर आता असं आम्हाला पण वाटायला लागलं की आता आपलं घर कंप्लीट झालं आणि खूप चांगलं रिलेशन माझं आणि पूजाचं पण आहे. तुम्ही कधी रागवत नसाल ना? रागवते ना. हो, नाही हो, मला वाटत नाही. त्याच भीतीने हे बोललो. सर्वात लहान पूजा, माझी वहिनी, जी खूप गोड स्वभावाची आहे, खूप मनमिळाऊ आहे आणि तिचं नियोजन खूप सुंदर आहे. या तिघी मामी माझ्या फेवरेट आहेत, पण सगळ्यांसोबत माझं वेगळं रिलेशन आहे. आता अमृता मामींसोबत त्या बिकॉज त्या थोड्या मोठ्या आहेत तर त्या मला एकदम मम्मीसारखं प्रेम करतात. त्यांच्याकडे असं डायरेक्टली जाऊन सांगू शकते, मामी आज हे खायचं, हे बनवा. आणि मोनाली मामींसोबत असंच जुन्या गोष्टी किंवा असं सगळं बोलायची खूप मजा येते. पण पूजा मामीसोबत थोडं रिलेशन वेगळं आहे बिकॉज थोडं एज मध्ये गॅप कमी आहे, तर आम्ही फ्रेंड्स खूप आहोत. लिटिल चॅम्प्स. नाव सांग. मी आयुष दिगंबर पाटील. कितवीत आहेस तू? 7वीत. मला सांग, शाळा जास्त आवडते की घरी राहायला जास्त आवडतं? नुसती सुट्टी भेटली तर असं वाटतं शाळा सुरू व्हायला पाहिजे. नाव सांग. माझं नाव शाल्मली प्रसाद पवार आहे. तू कितवीत आहेस? मी 4थीत आहे. आणि शाळेत काय आवडतं तुला? जे सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, समजा रेसेस वगैरे असं काही असतं तर ते दिवस मला खूप बरं, या आवडतात. घरामध्ये तुझ्यावर कोणी रागावतं का ग कधी? जास्ती तर मम्मा. मम्मा? का?
काही चूक केली तर रागवते. चुकलं की लगेच रागावते. नाव सांग. स्तुती संदेश पवार. तुझी कोण करतं स्तुती? सगळेजण करतात जर मी काही चांगलं केलं तर. आणि तुला कोणाचा राग येतो? मला जर मला कोणी ओरडलं तर कोण राग ओरडतं? येतो. मम्मा आणि मम्मा. डॅड. कितवीत आहेस तू? मी 5वीत आहे. तुझा आवडता विषय कुठला शाळेतला? माझा मॅथ्स. तुझं काय बाबा? तुझा आत्ता कसा चेहरा होता माहिती आहे? ह्याच्यानंतर आता माझ्याकडे येणार आहे. नाव सांग. मी विश्व पवार. तू कितवीत आहेस? मी आता 8वीत आहे. तुला इतका आज टेन्शन का आलंय चेहऱ्यावर? टेन्शन नाही. नाही ना? तुला कसलं टेन्शन येतं शाळेत? एक्झामचं. का? जास्त तयारी करायला लागते. तुझा आवडता विषय कुठला? मॅथ्स. गणितच. एखादी गोष्ट आधी घरात सांगायची असेल, समजा एखादी काही मिस्टेक झाली शाळेत, हां. तर मम्मीकडे सांगशील की पप्पांकडे सांगशील? पप्पा. आणि मम्मीला सांगणार नाहीस का? मम्मी पप्पांना सांगून देते म्हणून डायरेक्टली पप्पांना सांगते. वा वा वा, किती मस्त. बरं, आता या चौघांपैकी तुम्हा दोघींपैकी कोणाला जिंकवणार कोण, दोघींपैकी कोण शेवटच्या खेळात दाखल होणार, ते आता लिटिल चॅम्प्स ठरवणार आहेत. चला बघूया कोण ठरवणार. तुमच्यासाठी कोण खेळणार खेळ बघूया. शाल्मली, तू कोणासाठी खेळणार आहेस सांग? कोणासाठी? मोनाली काकी. मोनाली काकीसाठी. हां. आणि तुमच्यासाठी बघूया कोण खेळणार. स्तुती, तू कोणासाठी खेळणार? मम्मासाठी. बघूया या खेळात काय होणार. 1 मिनिटाची वेळ आणि 1 मिनिटामध्ये या दोघींपैकी सर्वात उंच मनोरा ज्या रचणार त्या माऊली पुढच्या खेळात जाणार. तेव्हा आता कोणाला कोण पैठणीच्या खेळात पाठवणार ते आता ठरणार आहे. हां, 1 2 3. वीस सेकंद झाली. चाळीस सेकंद झाली. स्तुती परत एकदा आलेली आहे अत्यंत वेगाने. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. शेवटच्या टप्प्यावर आलेले आहात तुम्ही. महत्वाचा टप्पा आहे. कसं वाटतंय आज तुम्हाला? मस्त. आज त्या जिंकल्यात. हां, म्हणजे त्या खेळल्या नाहीत पण त्यांनी माणसं ठेवली होती खेळायला. हां, हो, ती माझी मुलगी जिंकली. त्याच्यामुळे काय, त्याच्या फर्स्ट स्टेज तिने पार केली. हो ना. सेकंड स्टेज अमृता पार करणार. अच्छा, कळलं का? हो. त्यांचं म्हणणं आहे की त्याच जिंकणार आहेत. तुमचं काय म्हणणं आहे, कोण जिंकेल आता? बायको जिंकली पाहिजे. निश्चितच. एक साडी कमी घ्यावी लागेल ना. आता सांगा ना, इतका वेळ तुम्हाला खूप बोलायचं होतं. स्वप्नांमध्ये जशी बायको सगळ्यांना हवी असते तशी सगळ्यांची कंप्लेंट असते की मला मिळाली नाही, पण ती माझी कंप्लेंट नाही आहे. हां, त्याच्यामुळे सगळेजण असं सांगतात बायकोच्या धाकात राहिला किंवा बायको डोळे दाखवते, तशी माझी बायको दाखवत नाही. 1 मिनिट. इथे ते आहेत, हे आहेत, ते आहेत आणि मी पण आहे. तुम्ही असं आमच्या वतीने कसं काय सांगू शकता हो? आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? ज्या कोणी व्यक्तीला मी चुकून दुखवलं असेल किंवा माझ्या एकदम परफेक्शनमुळे कोणाला त्रास झाला असेल तर मग मी त्यांची क्षमा मागते. तुम्ही
जर माझ्याकडून काहीही चूक कधीही झाली असेल, जाणतेपणे अजाणतेपणे, तर मी मनापासून क्षमा मागू इच्छिते. आणि स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? थोडी आजपासून. शांतता असली तर चालेल मला. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर? थोडी अजून पंक्च्युअल व्हायला पाहिजे. म्हणजे असं वेळेचं अजून. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. गरज आहे. बरं, आता या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी बघूया. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी मिळणार. ओके. या 10 संधीमध्ये गोल करायचे आहेत. सर्वात जास्त गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. हां. 5-0. 7-0. 8-0. 1. 9-1. तुम्ही इकडे बसा, तुम्ही त्या बाजूला बसा. 1-0. 3-0. 1. 5-1. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. तर वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, स्वतःची काळजी घ्या असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.